नमस्कार मंडळी, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला खात्री होती 9:30 वाजलेत म्हटल्यावर तुम्ही तयार असणारच. तर मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. हा, मला माहितीये तुम्ही विचार करत असाल हा सिद्धार्थ आपलं स्वागत नक्की कुठे करतोय. तर तुमचं स्वागत आहे नृत्याच्या या युवा दरबारात. मांगल्य, नाविन्य असे शब्द आले ना की आपसुकच सगळ्यांच्या ओठांवर एकच नाव येतं, ते म्हणजे महाराष्ट्र. माझा महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राचं वेगळेपण अख्ख्या जगानं मान्य केलंय. याच माझ्या महाराष्ट्राच्या मातीनं अनेक लोककलेच्या परंपरा जगासमोर ठेवल्या. त्यात वासुदेव, भारुड, कीर्तनासारख्या अध्यात्मात अकंठ बुडालेल्या लोकपरंपरा असतील, नाहीतर शृंगारानं नटलेली लावणी असेल, सगळ्याच लोककला रसिकांनी आपल्याशा केल्या. आणि याच जाणीवेतून आम्ही या युवा दरबारात तुमचं मनापासून स्वागत करतोय. काय 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 अरे काय चाललंय, काय होतंय? अरे अरे हे काय चाललंय? काय अरे कुठला आवाज आहे आणि लाईट्स का असे होत आहेत? अरे कोणी सांगणार आहे का नाही मला काही? अरे का अरे हे काय पडलं इकडे मंडपाच्या कापडात गुंडाळलेलं? मंडपाच्या कापडात मी आहे. तुम्ही कोण आहात? ते सांगतो नंतर, पण मी कुठे आलो इथं? कुठे म्हणजे तुम्ही नृत्याच्या युवा दरबारात आलात? हा हा हा, म्हणजे कुठं? म्हणजे कुठे म्हणजे माझ्या महाराष्ट्रात. काय सांगता? हा. मी महाराष्ट्रात आलो. हो. मी महाराष्ट्रात आलो. अरे क्या बात आहे. थांबा थांबा. काय झालं? तुम्ही नाचू नका. इथे नाचण्यासाठी सुंदर सुंदर नृत्यांगणा येणार आहेत. हा? तुम्ही नाचून आमच्या प्रेक्षकांची दिशाभूल करू नका. अहो, दिशा बोलता माझी होता होता राहिली. मी मुळात स्वर्गात असतो ना, स्वर्गवासी. हा. तर स्वर्गासारखी जागा पृथ्वीवर कुठे आहे त्याच्या शोधात मी होतो. बरोबर महाराष्ट्रात येऊन पडलो बा. तुम्ही स्वर्गातून आलात? हो. नाही, मला समजलं नाही. त्याची पण एक स्टोरी आहे मोठी. थोडक्यात सांगा. हा हा, म्हणजे हा. काय हा. झालं, इंद्राच्या दरबारात असा अप्सरेचा डान्स चालू होता. इंद्रदेव समोर बसलेले, सगळे गंधर्व बसलेले माझ्यासारखे. अशी अप्सरा नाचू लागली. पण अचानक माझी एक्साइटमेंट अशी पिकला गेली आणि मी कचकन एका अप्सरेचा हात धरला. हो बापरे. मग ती जागच्या जागी शिळा झाली. आणि मग इंद्रदेव संतापले आणि मला तिथून हाकलून दिलं. मला म्हणले त्या शिळा झालेल्या अप्सरेची जोपर्यंत ती रिप्लेसमेंट घेऊन येत नाहीस तोपर्यंत दरबारात परत यायचं नाही. अरे मित्रा, मग तू अजिबात काळजी करू नकोस. तू एकदम योग्य ठिकाणी येऊन पडलायस. काय सांगता? अरे म्हणजे काय, मी तुला सांगतो, इथे तुला तुझ्या स्वर्गस्थ अप्सरेची रिप्लेसमेंट नक्की मिळणार आहे. कारण नृत्याच्या या युवा दरबारात 14 नृत्यांगनांचं नृत्य सादर होणार आहे. आणि अवघ्या महाराष्ट्रामधून अनेक कसोटीवर ताऊन सुलाखून त्यांना या कार्यक्रमासाठी निवडलंय. असं? त्या खरं तर पृथ्वीवरच्याच अप्सरा आहेत. त्यातली जी उत्तम अप्सरा असेल ना, तिला तू इंद्र दरबारात घेऊन जाऊ शकतोस. पण ती ठरवायची कशी? त्यांच्यातली एक बेस्ट ठरवायची म्हणजे पोतं भरगावातून सुई शोधण्यासारखं आहे. अरे मित्रा, तू त्याची पण काळजी करू नकोस. कारण सर्वोत्कृष्ट क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मी काय म्हणतो, हा ती घेतली एक घेऊन जाऊ का वरती? तर तिघी येतो. तेवढ्यात इंद्र बी खुश की एकाच्या बदल्यात 3 आणले म्हणून. वेडायच का जरा? काय झालं? अरे या महाअप्सरा आहेत, यांच्यामुळे पृथ्वीवर स्वर्ग आहे. यांनाच काय घेऊन जातोस वेडपट? मी आपल्या 3 महाअप्सरांना विराजमान होण्याची विनंती करतो.
मला सांग, पुणे म्हटलं की तुला नेमकं काय आठवतं? कमीत कमीत शब्दात जास्तीत जास्त अपमान, सिग्नल तोडण्यात वाटणारा पराक्रम, 1 ते 4 दुपारी झोप आणि मराठी भाषा आपलीच बक्तेदारी असा हाव. काय 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 टाळ्या काय वाजवताय लगेच? हा? तू जरा जास्त बोलतोय असं नाही का वाटत ते तुला? मी पण पुण्याचाच आहे. पुणे शहर भारतातलं 6व्या क्रमांकाचं आणि महाराष्ट्रातलं 2ऱ्या क्रमांकाचं मोठं शहर. बुद्धी आणि कर्तृत्वाचा संगम म्हणजे पुणे. टिळक, आगरकर, सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचा साक्षीदार म्हणजे पुणे. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ज्योतिबा सावित्रींचं पुणे, राजमाता जिजाऊनं स्थापन केलेल्या कसबा गणपतीचं पुणे आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या शनिवारवाडा लाल महालाचं पुणे. अरे अजून बरंच काही सांगण्यासारखं नाही. अच्छा, हे सगळं तुला सांगता यावं म्हणून मला विचारलं का पुण्याबद्दल? अरे नाही रे मित्रा, थोडक्यात काय तर पुण्याला महाराष्ट्रातलं ऑलराऊंडर शहर असं म्हटलं जातं. आणि ह्याच ऑलराऊंडर शहरातून येत आहे गायन, नृत्य, चित्रकला, मिलिटरी प्रशिक्षण, कराटे, अजून बऱ्याच गोष्टीत पारंगत असलेली फुल ऑन टॅलेंटचं पॅकेज, द वन अँड ओनली ऐश्वर्या सीमा काळे. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जमींदाची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला कटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा फुलखंड ठेवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा फुलखंड ठेवा. तुमची मैना मला बघून लाजतोय आईना. मी लाडाची तुमची मैना मला बघून लाजतोय आईना. फसले नाही कधी कोणा, किती जीवांची केली मी दैना. अर्धी कच्ची मी कैरीची फोड, जरा आंबट जराशी गोड. फिरता फिरता तंद्रीत हरवले मी गर्दीत. कुणी मेल्यानं मारला ग पटवा. आधी जाऊन आधी जाऊन पोलीस बोलवा, आधी जाऊन पोलीस बोलवा, मग खुशाल पतंग उडवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा गुलकंद खिलवा. तिला इष्टाचा गुलकंद खिलवा आणि इष्टाचा गुलकंद खिलवा.
ऐश्वर्या, पहिल्याच परफॉर्मन्सला स्टेजवर तू आग लावलीस. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. क्या बात आहे. दीपाली ताई, काय वाटतंय? पहिलाच परफॉर्मन्स हा 12 रुपया परफॉर्मन्स ठरलेला आहे. वा वा वा. तुला सांगू, तू आहे ना मिरचीचा ठेचा आहेस. थँक्यू सो मच ताई. हा हा. लावणीला ना खरं सांगू तर दिसणं, अदाकारी ह्या सगळ्यांचं मिश्रण लावणी असते आणि ती फुल पॅकेज आहेस तू. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. ऍक्च्युली तुझ्याबद्दल काय बोलू, तू तर बपू काळ्यांची नात. ऍक्च्युली कसं असतं की जेव्हा आपल्या घरी लेखक असतात तर त्यांच्या घरी कोणीतरी रायटरच जन्माला येतं किंवा त्याला असंच काहीतरी असतं, पण तू काहीतरी वेगळं अशा पद्धतीने फॉर्म घेऊन आली आहेस आणि तू एवढं वर्ल्डभर सगळीकडे परफॉर्मन्स केलं यार. हॅट्स ऑफ टू यू. आणि मला तुला फायनल मध्ये बघायचं ऐश्वर्या. थँक्यू. क्या बात. वा. हे डोळे आहेत ना, हे असे असणार आहेत. I'll try my 100% ma'am. ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. जसं तू म्हणालीस की माझी नजर असणार आहे, अगं तुझीच काय, माझी थोडीफार नजर असणार आहे. आणखी मी लाजायच्या आत मी सोनालीला विचारतो, तिला हा परफॉर्मन्स कसा वाटला? असं ओपनिंग असणार असेल तर पुढे काय होणार आहे इमॅजिन. दणकेबाज, ठसकेबाज आणि शिट्टीबाज परफॉर्मन्स झाला आहे तुझा. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. आणि आता सुरेखाताईंना विचारायचं आहे आपल्याला, त्यांना कसं वाटलं ते. टेन्शन आलंय ना? मलाही आलंय खरं तर. सुरेखाताई, काय वाटलं? एकदम बढिया परफॉर्मन्स. हा हा. थँक्यू वा. ताई. आज तुझ्या ज्या गाण्यातले झटके होते, मानेचे, हाताचे, कमरेचे, याच्यामध्ये मला संध्या आठवली. वा वा वा. आणि तू ह्या कार्यक्रमाची आज सुरुवात केलेली आणि शेवट सुद्धा तुझ्यावर व्हायला पाहिजे आणि तू विनर व्हायला पाहिजे. थँक्यू. वा. थँक्यू सो मच ऐश्वर्या. थँक्यू. मला सांगा, कोकण म्हटलं की तुमच्या डोक्यात सगळ्यात आधी काय येतं? मी सांगू, सिंधुदुर्ग किल्ला. डच, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारख्या शत्रूंपासून स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली हिरोजी इंदुरकर नावाच्या आर्किटेक्टच्या सहाय्यानं सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. ज्या किल्ल्याचं बांधकाम, समुद्राच्या खाली असलेल्या भिंती, किल्ल्याची भक्कम तटबंदी या गोष्टी पाहिल्या की महाराजांची दूरदृष्टी दिसते. आणि याच सिंधुदुर्गात आहे मालवण. सिंधुदुर्गाप्रमाणेच महाराजांनी मालवणात पद्मगडाची निर्मिती केली. आणि याच पद्मगडाच्या मालवणातून येत आहे आपली पुढची परफॉर्मर. सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी भक्कम, मालवणी खाज्यासारखी गोड, समुद्राच्या लाटेसारखी डायरेक्ट हृदयाला भिडणारी मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे.
वा वा वा. तर आता आपण आपल्या महाअप्सरांना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सोनाली. एक हिरोईन नाचते, एक डान्सर नाचते, पण एक सुपरस्टार नाचते. त्याच्यातला फरक मला तुझ्या परफॉर्मन्समध्ये दिसला की तू खूप खूप कॉन्फिडेंटली सगळ्या टँट्रम्स, अदाकारी, नाच, जलवा असं सगळं तू त्या स्टेजवरती तुझं करून टाकलंस की 1 मिनिट हा मंच माझा आहे आणि मी तो बजा के दिखाऊंगी असं तू परफॉर्म केलंस. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. सुरेखाताई कसा वाटला परफॉर्मन्स? ऋतुजा खूप छान परफॉर्मन्स केला आणि अजून मेहनत घे हो. आणि शेवटपर्यंत व्यवस्थित परफॉर्मन्स दे, कारण मला हा डान्स तुझा खूप आवडला. थँक्यू. क्या बात है. ॲक्च्युली इथे खूप असं छान छान बोललं गेलं आहे, खूप छान छान की तू खूप छान केलं आहेस, तू खूप स्टार आहेस, तू खूप हिरोईनही आहेस, तुझा परफॉर्मन्स असा. पण यात मला असं कुठे काहीच जाणवलं नाही. नाही जाणवलं. मला असं वाटतं की हा उच्च दर्जाचा परफॉर्मन्स होता. थँक्यू मॅम. वा वा वा. इथून निघाल्यानंतर ना मी 100% सांगते तुला की तुझ्यासाठी फिल्म्स घेऊन लोक दारात उभे राहतील. क्या बात. थँक्यू वा. मॅम. हा जो परफॉर्मन्स आहे हा नादखुळा परफॉर्मन्स आहे, हा फटाकेबाज परफॉर्मन्स आहे. त्यामुळे माझ्याकडनं तर क्या है क्या है. हाय हाय. हा मानाचा फेटा तो बनताय बॉस. क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या ऋतुजा राणेसाठी. थँक्यू सो मच ऋतुजा. थँक्यू. मंडळी, इंद्रधनुष्यात 7 रंग असतात, बरोबर आहे? पण या अप्सरांमुळं आपल्या युवा दरबारात अनेक रंग भरले गेलेत. यात 7 रंगांसारखा सप्ततारा म्हणजे सातारा. सातारा. 7 गडांचं शहर सातारा. कृष्णा कोयना यांच्या प्रीती संगमाचं साक्षीदार सातारा. देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं अशा शूरवीरांचं सातारा. जशी वीरांची भूमी तशीच कलासक्तांची सुद्धा भूमी. पद्मश्री शाहीर साबळे असतील किंवा लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर असतील, दोघेही सातारचेच. याच सातारच्या मातीतून येत आहे आपली पुढची नृत्यांगना, सातारची गुलछडी माधुरी पवार.
क्या बात है, क्या बात है. खऱ्या अर्थानं लवंगी मिरची आम्हाला बघायला मिळाली. अप्रतिम. म्हणजे मला तर फारच आवडलेला आहे परफॉर्मन्स. पण आपल्या महाअप्सरांना कसं वाटतं जर बघूया का? सांगायचं का ताई का दाखवायचंच दाखवायचं चला तर मग पहिलाच परफॉर्मन्स ठरलेला आहे. 15 रुपया परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. सुरेखाताई काय वाटतंय? आय गुण, हिचा आंबाडा, हिचा मेकअप, हिची अदाकारी, हिच्या चेहऱ्यावरचं बोलकंपण सगळं मला आवडलं आणि मला माझं लहानपण आठवलं. आणि माझ्याकडं जो बाण आहे, मी जो माझ्या तरुणपणापासून माझ्या लहानपणापासून मी प्रेक्षकांना दिलेला आहे, तो आज मला हिला द्यायचा आहे. बापरे. बाप रे, क्या बात है. मंडळी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुरेखाताईंसाठी. माधुरी काही बोलावंसं वाटतं? 2 कान दिलेले आहेत देवानी. ते म्हणतात ना, एका काने ऐकायचं, एका काने सोडून द्यायचं. एकदम चुकीचं आहे. इथनं यायला, इथनं आलं, इथंच ठेवायचं आहे आणि इथून मग ते इथे जाणार आहे आणि इथून मग पाहिजे. लावण्यवती अप्सरा कशी असावी तर ही अशी असावी. वा, क्या बात है. माधुरीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच माधुरी. थँक्यू. आता पुढची जी आपली परफॉर्मर येणार आहे ती अशीच कडक आहे. महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी अर्थातच मुंबई. आणि एकेकाळची मुंबईची आर्थिक राजधानी म्हणजे परळ. परळ म्हणजे मुंबईचा आत्मा. परळ म्हणजे चाळ संस्कृती. आणि ही चाळ संस्कृती जवळून अनुभवणारी 22 लोकांच्या एकत्रित कुटुंबात वाढलेली आणि 22 कुटुंबियांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊन आलेली परळची राणी श्वेता पवार.
वा 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 अमेझिंग परफॉर्मन्स, क्या बात है, वा वा वा. सुरेखाताई काय वाटतंय? लय भारी. हा हा. खूप बरं वाटलं तुला बघून आणि तुझा नाच बघून. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. सोनालीला परफॉर्मन्स कसा वाटला जाणून घेऊया. सिद्धार्थ, एक गंमत आहे तिच्या बाबतीतली. हम्म. मी तिला याच्या आधी परफॉर्म करताना बघितलेलं आहे ओके. आणि बघितलेलंच नाहीये तर आम्ही एकत्र परफॉर्मन्सेस केलेत भरपूर. बर. तिने खूप गाण्यांमध्ये आणि स्टेज शोजमध्ये ॲज अ बॅक डान्सर परफॉर्म केलंय. पण आज ती पुढे येऊन नाचतेय. काही रडू नकोस. मी तुला एक सांगते, मी अश्विनी ताईला म्हणजे अश्विनी भावे हिला बॅक डान्स म्हणून डान्स केलेला आहे मी स्वतः. इट्स ओके ना. मी पण केलंय. माझ्या आयुष्याची करिअरची सुरुवात मी 9वीत असताना शिल्पा शेट्टी बरोबर मी एक गाणं केलंय ॲज अ बॅक डान्सर मागे परफॉर्म केलंय. आणि तेव्हा असं वाटलं होतं की यार कधी आपल्याला जिथे शिल्पा शेट्टी उभी आहे तिथपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल का आयुष्यात. आज तुला ती संधी मिळाली आहे. सो बेसिकली ही एक मानाची नथ मी आणली आहे हँड पिक करून. म्हणजे बेसिकली मी जाऊन स्वतःही चूज केली आहे. आणि मला असं वाटतं की मला एखादा परफॉर्मन्स फारच आवडला, भन्नाटच आवडला, मला जिथे व्यक्तच करता येणार नाही तिथे मी ही नथ देणार. मला असं वाटतं की यू डिझर्व इट. त्यामुळे मी आता थांबणार नाहीये. ही नथ मला तुला प्रदान करायची आहे. ही माझ्याकडून मान. थँक्यू सो मच सोनाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू श्वेता, थँक्यू सो मच. महाराष्ट्र असा प्रांत आहे जो विविध भौगोलिक वातावरणांनी नटलेला आहे. आणि आता पुढची परफॉर्मर जी येणार आहे ती देखील अशाच निसर्गरम्य वातावरणातून आली आहे. निसर्ग संपन्न, अनेक घाटांनी वेढलेलं, नद्यांच्या सुंदर खाड्या यासारख्या अनेक गोष्टींनी समृद्ध असलेलं चिपळूण. आणि ह्याच चिपळूणहून येत आहे चिपळूणची सुरमाई श्रुती भालेकर. क्या बात है, वा वा वा. आता आपण दीपाली ताईला विचारूया तिला हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. दीपाली ताई. श्रुती, मला एक सांग की तू नृत्याचे धडे कुठून घेतलेस? ॲक्च्युली डान्सची आवड मला खूप लहानपणापासून होती. मी टी व्हीमध्ये बघून बघून डान्स करायची.
तर मला असं वाटायचं की माझे इतर फ्रेंड्स डान्स क्लासला जातात तर आईवडिलांनी मला सुद्धा डान्स क्लासला घालावं. 10वीची जशी एक्झाम संपली तसे मम्माला सांगितलं होतं की मला प्लीज तुम्ही डान्स क्लासला घाला. पण सीन असा होता की त्यांनी मला डान्स क्लासला घातलं, पण फी भरायची तेवढी घरची परिस्थिती नव्हती. सो म्हटलं मम्मी ॲटलिस्ट 1 मंथ तर मला टाक, आपण बघू काही होतंय. सो मी 1 मंथ डान्स क्लासमध्ये गेले आणि गेल्यानंतर 1 आठवड्याने मला माझ्या टीचर होत्या तेजश्री सावंत म्हणून, त्यांनी माझ्यामध्ये काही पाहिलं मला माहीत नाही, तर त्यांनी त्यांच्या क्लासेसचे मला 2 बॅचेस घ्यायला दिल्या आणि त्या म्हणाल्या ह्या ज्या तू बॅचेस घेशील तीच तुझी फी असेल. आणि ते क्लासेस घेता घेता आज माझे 4-5 ब्रांचेस आहेत. तू सॉलिड नाचली आहेस थँक्यू. आणि तू कमाल दिसतीयस थँक्यू. आणि तू खूप सुंदर स्वतःला प्रेझेंट केलंयस. त्यामुळे इथून पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मंचावर तुझं स्वागत आहे. क्या बात. थँक्यू. वा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या श्रुतीसाठी. थँक्यू श्रुती, थँक्यू सो मच. माझ्या महाराष्ट्राची थोरवी मी काय वर्णावी. माझ्या महाराष्ट्रात एकीकडे लक्ष्मीबाई सारखी वीरांगना होऊन गेली, तशीच विठाबाई सारखी नृत्यांगना सुद्धा होऊन गेली. कनाती मागं बाळ जन्माला घालून पुढच्या क्षणाला रसिकांच्या मनोरंजनासाठी पायात चाळ बांधून नाचली ती आमची विठाबाई नारायणगावकर. विठाबाई हे तमाशातील एक मोठं नाव. याच तमाशाची परंपरा पुढे नेणारी, उमरग्यासारख्या दुष्काळी भागातली असूनही आपल्या अदाकारीनं रसिकांच्या मनात हिरवळ निर्माण करणारी चांदणी देशमुख हिचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुंदर सुंदर आणि केवळ सुंदर. मी आणखी काही दुसरं बोलूच शकत नाही. म्हणजे मला पण खूप उत्सुकता आहे की आपल्या महाअप्सरांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला ते. पण त्याआधी मला तुला विचारायचं आहे, तू सुद्धा बऱ्याच ठिकाणी लावणी परफॉर्म केली आहेस. वेगवेगळ्या स्टेजेसवर, वेगवेगळ्या गावात, सगळीकडे तू लावणी परफॉर्म केली आहेस. हो. कारण तू त्या लोककलेच्या परंपरेतली आहेस. तर मला तुझा अनुभव सांग. अनुभव सांगायचं म्हटलं की असं कधी स्टेज शो वगैरे असायचं तर जायची मी. आणि मायाताईंच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे लावणी काय असते ते मला मुळात कळलं. आणि कधी असं स्टेजवर नसताना कधी कधी काय होतं की लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो. मग ते जेव्हा एखादी लावणी आवडली आणि ते जेव्हा एखादा टीप देतात ना, ते आपण नाचताना ना असे उडवतात, तर ते एक बार डान्सर झाल्यासारखं वाटतं. मग असं ना मी माईक घेऊन वगैरे बोलायची की असे पैसे वगैरे उधळू नका.
प्रत्येक लावणी करणारी मुलगी ही चुकीची आहे किंवा ती फालतूच आहे असं तर नसतं. हाणलंस का कधी हो कोणाला? मग किती लोकांना हाणलंस? असे भरपूर तर नव्हते, थोडेसेच होते. काय वा वा वा. म्हणजे इच्छा खूप जणांना हाणायची होती पण थोडेसेच होते. हा, कधी कधी नाचताना लावणी करताना पण एखादा खुन्नस द्यायची मी. कशी 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 एकदा बघायला पाहिजे. हा माहिती माहिती दे. पण ही गोष्ट किती खरी आहे की तुम्ही दाद द्या पण लावणीचा अपमान करू नका. अर्थात. कारण लावणी महाराष्ट्राची आहे. तुम्ही लावणीचा अपमान कराल तर तुम्ही महाराष्ट्राचा सुद्धा अपमान कराल. फार मोठी गोष्ट आहे. तर आता आपण आपल्या महाअप्सरांकडे वळूया. हो जरा जाणून घेऊया ना हो कसं वाटतंय ते. हो, मला मला माहितीये तुला पहिल्यांदा कुणाच्या कमेंट्स जाणून घ्यायच्या आहेत. खूप धडधडतंय. सुरेखाताई कसा वाटला हिचा परफॉर्मन्स? छप्पर फाडके आहा खूप छान. आणि ह्या कार्यक्रमापासून तुझी चांगली प्रसिद्धी व्हावी आणि ऑल महाराष्ट्रात तू कार्यक्रम करावेत. धन्यवाद. थँक्यू. वा. मला तुझी भाषा शिकव. मला पण असं उभं राहून काहीतरी बोलायचं. कोणी आला नडला की त्याला असं भिडायचं कसं? काय बघतोस रे? कधी बघितलं नाही का? चल निघ. काय? मी तसंही आता बहीण मानायला सुरुवात केली तर मला असं वाटतं आपण काही ठिकाणी जाऊच नाही. तुझं नाव चांदणी आहे. आकाशात आहे ना खूप चांदण्या असतात, खूप खूप खूप. तर सगळ्या चांदण्या मिळून ही एक चांदणी आमच्या अप्सरा आलीमध्ये आलेली आहे. आहा. मला तुला एक हक करायचं यार, प्लीज. मला हवी तुझ्याकडे. व्हेरी नाईस. वा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चांदणीसाठी. थँक्यू सो मच चांदणी. थँक्यू. आपल्या इथे या नृत्याच्या युवा दरबारात कमाल परफॉर्मन्सेस होत आहेत. आता आपण वळतोय आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. आता जी इथे येणार आहे ती प्लीज कोण बोलतोय? काय मोस्त्रारे चाललंय? प्लीज मोस्त्रारे. अरे अँकर ए ए 3 जज एकदम मोस्त्रारे. हा? सोनाली कुलकर्णी दीपाली सय्यद सुरेखा पुणेराव रे अँकर रे मोस्त्रारे. अरे ए गंधर्वा, मी इथे आपल्या मराठी भाषेची महती गातोय आणि तू कुठल्या भाषेत बोलतोस? काय चाललंय? आणि आपली महाराष्ट्राची लावणी सुरेखाताईनं 7 समुद्र पार नेली. हा. आणि ते 7 समुद्र पार करून आपल्या लावणीच्या उडीनं कुणीतरी इथं आलंय. मग त्यांना इथं कार्यक्रमात घेऊन यायला नको? आपल्या इथे आलंय कोण? हो. लांबून 7 समुद्र पार. 7 समुद्र पारून कोण आलंय? प्लीज रिमूव्ह युअर पदर. कुठं आल्या त्या? अरे या कोलंबियाहून आलेत. अरे पण यांना जमते का नाही जरा आपण बघायला नको का? शो युअर सम काय म्हणतात त्याला, लटका झटका. कसं आहे? खरंच कोलंबियात आले? खरंच कोलंबियाहून आलेत. You speak Marathi? No? No. Then how can you do Lavani? We are very passionate about Lavani. I want to know, where did you see Lavani? Well, we look for videos on YouTube, and actually the first video we saw was Apsara Ali. क्या बात है. Basically, you are the reason why we're here and why we wanted to start learning and dancing Lavani. वा वा वा. मला असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही फॉर्मॅट नाहीये. दोघांना आपण नाही इन्क्लूड करू शकत. मी काय म्हणतो, एकच ठेवायचं असेल तर मला सांगा, एकीला टच करतो इथंच. ए निष्णाक्यान जीव टाक्या, हात लावू नको तिला. बाजूला हो थोडा. ये, हो ये, बाजूला.
तुझी शिळा व्हायच्या तू इकडे. उगाच सोल्युशन दिलं काही एकच ठेवायचं असेल तर बुवा. नाही नाही आम्ही सोल्युशन काढतो ना आम्ही. आम्ही विचार करतो. सिद्धार्थ, आपण कुठल्याही पद्धतीचा अन्याय कोणावरही होऊ देणार नाही आहोत. त्या सुद्धा इतक्या लांबून आल्यात लावणीच्या ओढीने. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुठल्या तरी पद्धतीने इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न करू. उद्यापर्यंत सांगतो. मंडळी, काय झालंय, आपल्या महाअप्सरा आता डिसाईड करणार आहेत की या दोघी ज्या कोलंबियाहून आल्या आहेत त्या ह्या नृत्याच्या युवा दरबारात परफॉर्म करणार का नाही करणार. पण हे आपल्याला कळणार आहे उद्या. सो आज मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो, पण उद्या अजिबात पाहायला विसरू नका. वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी आणि पार्ले बेक्स मीठ मारी. स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.